हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज 3 जून आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. अपेक्षा नव्हती की मित्रांनो निफ्टी आज गॅप डाऊननी पडेल, परंतु मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर असल्यामुळे US मार्केट झालं, क्रूड ऑइल आणि बिटकॉईन वगैरे यांचा संबंध असतो मार्केटशी. आज डाऊन साईडला असल्यामुळे मित्रांनो आज आपलं एशियन मार्केट पण डाऊन साईडला होतं. त्यानंतर आपला निफ्टी पण मित्रांनो सकाळी गॅप डाऊननी पडला. आणि मित्रांनो एक मोठी 5 मिनिटाचा आपण टाईम फ्रेम लावलेला आहे. मोठी एक रेड कॅन्डल झाली. ज्यावेळेस मित्रांनो एक मोठी ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल होती, समजायचं की प्राईस आता थोडी त्याच दिशेने जाणार आहे. आज बरोबर तसंच घडलं. रेजिस्टन्स घेऊन प्राईस खाली पडलेली आहे. आणि मित्रांनो हा सपोर्ट होता त्याला. काल आपण याच्यावरती डिस्कशन केलं की 23,267 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. याच लेवलवरनं प्राईस पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते. मित्रांनो हा लेवलला ब्रेक केलं प्राईसने, प्राईस खाली पडली. मित्रांनो या ठिकाणी पुट ऑप्शन आपण बाय करू शकलो असतो, परंतु केले नाही, कारण की आपल्याला माहीत होते की मार्केट रिकवर करणार आहे. त्यानंतर 23,147 हा एक निफ्टीला सपोर्ट होता. प्राईस तिथून बाउन्स बॅक झाली. त्यानंतर मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक केला. या ठिकाणी प्राईसनी सपोर्ट घेतला. त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी चुकून मी मित्रांनो 28 जुलैचा एक ऑप्शन बाय केला. मला इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला बाय करायचा होता. या ठिकाणी मी मित्रांनो 23,500चा इन द मनी कॉल ऑप्शन बाय केला. प्राईस वर गेली मित्रांनो. या ठिकाणी पुन्हा ज्यावेळेस आली प्राईसनी सपोर्ट घेतला. 520 इथं आपण बाय केले आणि 600च्या 200 तिथं मित्रांनो आपण याला विकलेलं आहे. हे पहा, 520ला बाय करून 600-400 इथं आपण त्याला विकलेलं आहे. 1 लॉटमध्ये मित्रांनो आपण 5,500च्या जवळपास आज प्रॉफिट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपण ट्रेडिंग व्ह्यूवर पण आलो तर आपण नादर वेस्टर्न एनव्हलप या इंडिकेटरबद्दल पण मित्रांनो पाहिलेलं आहे. त्याचा आपण डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. स्ट्रॅटर्जी कशी वापरायची त्यामध्ये पण मित्रांनो हे पहा की लोअर बँडला प्राईस टच झालेली आहे आणि तिथूनच प्राईसने बाउन्स बॅक दिलेला आहे. वरती हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. प्राईसने या ठिकाणी सपोर्ट घेतला. त्याच वेळेस आपण बाय केलेला आहे. हायर बँडचं मित्रांनो आपलं टार्गेट असतं, त्यामुळे आपण 600-400 तिथं त्या ऑप्शनला एक्झिट केलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण छान प्रॉफिट केलेलं आहे. तर मित्रांनो उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी आहे. 4 जून आहे, गुरुवार आहे. त्यानंतर आपण निफ्टीचं पण ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्या आधी मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. चला तर मित्रांनो उद्याच्या मार्केटबद्दल आपण ॲनालिसिस करूया. सर्वप्रथम मित्रांनो आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. मार्केट 23,405ला आता वरच्या साईडला बंद झालेलं आहे. काल पण मित्रांनो असेच एक रॅली आली होती डाऊन साईडला जाऊन. आज पुन्हा तसंच घडलेलं आहे. परंतु मित्रांनो आज जर आपण स्ट्रक्चर पाहिलं मार्केटचं तर मार्केट डाऊन साईडवरनं वरच्या साईडला गेलेलं आहे. काल गॅप डाऊन पडून वर गेलं होतं, आज लो ब्रेक करून वरती गेलेलं आहे. याचाच अर्थ आहे की मार्केटमध्ये अजूनही बाईंग स्ट्रेंथ कायम आहे. 24,000 हे आपलं मित्रांनो पोझिशनल टार्गेट असणारच आहे. तर निफ्टीचे आपण मित्रांनो उद्यासाठी कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो आपण निफ्टीचे जवळचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूयात. मित्रांनो हा एक रेजिस्टन्स होता 23,360ला. हे पहा या ठिकाणी प्राईस इथूनच वरती गेलेली आहे. आज पण मित्रांनो याच ठिकाणी प्राईसने रेजिस्टन्स ब्रेक करून पुन्हा सपोर्ट घेऊन प्राईस वर गेली. निफ्टी मित्रांनो जर 23,360पर्यंत आला तर आपल्याला ही लेवल सपोर्टचं काम करणार आहे. प्राईस मित्रांनो उद्या या लेवलला आली, सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाली, आपल्याला याच कॅन्डलला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. आणि याच कॅन्डलच्या खाली मित्रांनो आपल्याला स्टॉपलॉस लावायचा आहे. छोटासा स्टॉपलॉस असेल मित्रांनो. पहिलं टार्गेट 23,421 असेल. या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट होता, तोच आता रेजिस्टन्स झाला आहे. प्राईस पुन्हा तो रेजिस्टन्स ब्रेक करून खाली आली होती. ही लेवल ज्यावेळेस मित्रांनो प्राईस ब्रेक करेल तर नेक्स्ट टार्गेट 23,489 असेल. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 23,544. या ठिकाणी मित्रांनो पहा एक रेजिस्टन्स घेतलेला आहे प्राईसने काल.
आणि तोच आपल्याला रेजिस्टन्सचं काम उद्यासाठी करू शकतो. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक झाली, मार्केटमध्ये तेजी राहिली, तर 23,626 अशी स्टेप बाय स्टेप मार्केट मित्रांनो वर जाताना आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतं. तर मित्रांनो, निफ्टीचे आपण हे अपसाईडचे टार्गेट पाहिलेत. डाऊन साईडला जर निफ्टी जर बाय चान्स मित्रांनो खाली आलाच, तर त्याचे टार्गेट काय असणार आहे? सर्वप्रथम मित्रांनो 23,360 हा एक आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. हा सपोर्ट जर ब्रेक केला, प्राईजने रिटेस्ट केले आणि खाली आली, तर आपल्याला समजून जायचं की मित्रांनो या ठिकाणी निफ्टी खाली पडणार आहे, सेलिंग प्रेशर आलेलं आहे. याच्याच वरती स्टॉप लॉस असणार आहे. पहिलं टार्गेट मित्रांनो छोटंसं असणार आहे 23,317. ही लेवल जर ब्रेक झाली, तर पुन्हा मार्केट मित्रांनो 23,267 या लेवलला येऊ शकते. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक झाली, तर आजच्या डे लोपर्यंत प्राईज येण्याचा प्रयत्न करेल 23,147. अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप निफ्टी खाली पडताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळू शकतो. मार्केट मित्रांनो कुठूनही सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होऊ शकतं. ही लेवल खूप महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा सांगतो 23,267. इथूनच मार्केट जास्तीत जास्त बाउन्स होण्याचा प्रयत्न करणार आहे पुन्हा. तर मित्रांनो, आपल्याला नेहमीप्रमाणे मी सांगत असतो की सपोर्ट लेवलवरनं आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे आणि रेजिस्टन्स लेवलवरनं आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. तर मित्रांनो, निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो उद्या, त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. समजा मार्केट मित्रांनो गॅप अपनी ओपन झाले, गॅप अपनी ओपन होईल मित्रांनो, प्राइस सपोर्ट ब्रेक करेल, पुन्हा मित्रांनो रेजिस्टन्स ब्रेक करेल, वरती येईल आणि रिटेस्ट करून एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार होईल. समजायचं की या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. प्राइस इथून मित्रांनो वरच्या साईडला पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते आणि याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि मित्रांनो पुन्हा असेच स्टेप बाय स्टेप वरती निफ्टी आपल्याला जाताना पाहायला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी ज्यावेळेस रेजिस्टन्स तोडेल, तर मित्रांनो प्राइसने रिटेस्ट करून वर गेली पाहिजे. सपोर्ट ब्रेक केला तर प्राइसने रिटेस्ट करून खाली गेली तरच आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, जर सपोर्ट ब्रेक केला तर. आणि रेजिस्टन्स ब्रेक केला आणि प्राइसने जर रिटेस्ट करून जर वर गेली, तर समजायचं की मार्केटचं स्ट्रेंथ बुलिश असणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो ट्रेडिंग करायचं आहे. तर 23,405ला मार्केट आता बंद आहे. तर आपल्याला मित्रांनो 23,200चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 23,600चा इन द मनी पुट ऑप्शन ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचं आहे. स्क्रीनवरती आपण मित्रांनो त्यांना ॲड करूया. 200 पॉईंटचा वरचा खालचा का घ्यायचा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मुवमेंट कॅच करते. आपण आता मित्रांनो स्क्रीनवरती लावूयात 23,200चा इन द मनी कॉल ऑप्शन. चालू एक्सपायरीचाच मित्रांनो आपल्याला ॲड करायचा आहे. नंतर 23,600चा इन द मनी पुट ऑप्शन. सर्वप्रथम मित्रांनो आपण कॉल ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला डे हायची इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे. आपल्याला हे रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर आपल्याला लोचे इथे एक लाईन ड्रॉ करायची, हे आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्राइसने कुठं कुठं सपोर्ट घेतला आहे, कुठं रेजिस्टन्स घेतलं आहे, त्या ठिकाणी एक आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रिव्हियस सपोर्ट होता, रेजिस्टन्स होता, तो ब्रेक करून प्राइस वर गेली. पुन्हा मित्रांनो त्याच लेवलला ब्रेक करून प्राइस त्या लेवलच्या इथं आलेली आहे. त्यानंतर अजून एक आपल्याला लाईन ड्रॉ करावं लागेल मित्रांनो. या ठिकाणी सपोर्ट होता, बरोबर याच ठिकाणी आज सपोर्ट घेतलेला, म्हणजे किती परफेक्ट मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स हे काम करत असतं. त्यानंतर मित्रांनो आता प्राइसने जर रेजिस्टन्स ब्रेक केला वरती, तर प्राइस कुठपर्यंत वर जाऊ शकते. वरच्या साईडचे पण आपण मित्रांनो याचे रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. आता मित्रांनो याच्यावरती आपण प्लॅन करायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला उद्या कॉल ऑप्शनमध्ये जर एंट्री मिळाली तर आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. 348ला आता हा ऑप्शन बंद झालेला आहे. 334 हा एक त्याला सपोर्ट असणार आहे. या लेवलला मित्रांनो जर प्राइस आली तर या ठिकाणी पुन्हा एक बुलिश कॅन्डल चांगली स्ट्रॉंग झाली तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. कारण मार्केटचा ट्रेंड मित्रांनो बाईंग आहे.
स्ट्रक्चर आपण जर पाहिलं प्राइस ॲक्शनचं, तर आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी दिसत आहे. याच्याच खाली छोटासा स्टॉप लॉस असेल. मित्रांनो, या ठिकाणी जर आपल्याला बाय मिळालं तर पहिलं टार्गेट 442 आपल्याला अपसाईडला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी मित्रांनो ही लेवल जर ब्रेक केली तर समजायचं की प्राइस अजून वर जाणार आहे. तर 546 ही लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि ही लेवल सुद्धा जर ब्रेक झाली तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 707 हे नेक्स्ट टार्गेट आहे. अशा पद्धतीने कॉल ऑप्शन मित्रांनो वरच्या साईडला जाऊ शकतो अशा पद्धतीने. तर मित्रांनो कॉल ऑप्शन आपल्याला डाऊन साईडला कितपर्यंत जाऊ शकतो. समजा हा सपोर्ट जर ब्रेक केला उद्या, प्राइसनी रिटेस्ट केले तरच कॉल ऑप्शन मित्रांनो खाली पडू शकतो. समजायचं की डाऊन साईडला ऑप्शन चाललेला आहे. जे ऑप्शन रायटर असतील या ठिकाणी शॉर्टची पोझिशन घेतील. तर कॉल ऑप्शन मित्रांनो खाली पडत आहे तर आपण पुट ऑप्शन बाय करायचा आहे. सेल साईडचा मित्रांनो पहिलं टार्गेट 265 असेल आणि ही लेवल सुद्धा जर ब्रेक केली तर आजचा डे लो मित्रांनो 196 इथपर्यंत प्राइस येण्याचा प्रयत्न करेल इंट्राडेमध्ये. तर अशा पद्धतीने कॉल ऑप्शन मित्रांनो ट्रेड करू शकतो. तर मित्रांनो 23,200चा कॉल ऑप्शन उद्या आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतात ऑपरेटर्स, ह्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. आणि हे ट्रॅप खूप महत्त्वाचं आहे. ट्रॅपमध्येच मित्रांनो आपण जास्तीत जास्त अडकून लॉस करत असतो. सपोज मित्रांनो प्राइसने हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइस तिथंच ट्रेड करायला लागली मित्रांनो आणि प्राइसने पुन्हा एक बाउन्स बॅक दिला, रेजिस्टन्स ब्रेक केला. प्राइसने इथं ट्रेड करून एक मोठी बुलिश कॅन्डल झाली तर समजायचं की या क्लोजिंगच्या वर मित्रांनो एक बुलिश कॅन्डल व्हायला पाहिजे, की समजायचं की आपल्याला या ठिकाणी ट्रॅप केलेला आहे. बिंदास मित्रांनो प्राइस तुम्ही या ठिकाणी बघताल की वरच्या दिशेला जोरदार पळताना दिसेल. ज्यावेळेस प्राइस ट्रॅप करून रिव्हर्स फिरते त्यावेळेस मार्केट अपोजिट साईडला जोरदार पळत असतं. या ठिकाणी तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळेल. पुन्हा आपल्याला मित्रांनो हे टार्गेट्स पाहायला मिळतील. पहिलं टार्गेट 442, दुसरं टार्गेट मित्रांनो 546. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्राइस वर जाताना आपल्याला दिसू शकतं. तर मित्रांनो आपल्याला ट्रॅपमधनं वाचायचं आहे. जर कॉल ऑप्शनला ट्रॅप केलं, प्राइस वर चालली तर मित्रांनो समजायचं की मार्केटमध्ये बुलिश स्ट्रेंथ आलेली आहे. पुन्हा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो जर ट्रॅप झाला तर पटकन एक्झिट होऊन उलटी पोझिशन पण तुम्ही अशा वेळेस घेऊ शकता. तर मित्रांनो हे झाले कॉल ऑप्शनचं. पुट ऑप्शनचं आपण ॲनालिसिस करूया. 23,600चा पुट ऑप्शन मित्रांनो आपण स्क्रीनवरती लावलेला आहे. याचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूयात. पहिलं तर मित्रांनो आपल्या डे लो आणि डे हायला एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर प्राइसने कुठं कुठं सपोर्ट रेजिस्टन्स घेतलं आहे आजच्या दिवसाला, त्या ठिकाणी आपल्याला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. तर प्राइस खाली गेली तर कुठपर्यंत खाली येऊ शकते. अशा पद्धतीने मित्रांनो आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. 23,600चा पुट ऑप्शन 258ला बंद झालेला आहे, कारण की मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की कॉल साईडला एक मोठी मुवमेंट झाली म्हणून पुट आज खाली आलेला आहे. 218 हा त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या ठिकाणी प्राइस रेजिस्टन्स घेऊन खाली आली होती. तर मित्रांनो हा पुट ऑप्शन या ठिकाणी जर आला 218 या लेवलला येऊन जर एक बुलिश कॅन्डल झाली तर पुट ऑप्शनमध्ये मित्रांनो बाईंग स्ट्रेंथ पाहायला मिळू शकते. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल. पहिलं टार्गेट 288 आपल्याला पाहायला मिळेल आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 356 आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर आजचा डे आहे जो आहे मित्रांनो 486 या लेवलपर्यंत पुन्हा प्राइस रिव्हर्स फिरायला वेळ लागणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो पुट ऑप्शनचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तर पुट ऑप्शन मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. 23,600चा पुट ऑप्शन जर आपण ट्रेडिंगसाठी निवडला तर आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. समजा प्राइसने मित्रांनो या ठिकाणी 218च्या लेवलला आली, सपोर्ट लेवलला, हा सपोर्ट ब्रेक केला, आपल्याला वाटेल की मित्रांनो सेलिंग प्रेशर वाढलेला आहे पुटमध्ये. प्राइस मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक करेल आणि रिटेस्ट करून जर वर आली तर समजायचं की पुट ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. पुट ऑप्शन वर जाणार आहे. पहिलं टार्गेट मित्रांनो याच्याच खाली आपलं स्टॉप लॉस असेल. पहिलं टार्गेट 288 असेल आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 356 486 असे आपल्याला मित्रांनो ऑफ साईडला टार्गेट पाहायला मिळतील.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण निफ्टीचे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. मित्रांनो उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असते दर गुरुवारी, तर सेन्सेक्सचं आज आपण ॲनालिसिस करूया. सेन्सेक्समध्ये मित्रांनो विकली ज्यावेळेस गुरुवार विकली एक्सपायरी असते त्यावेळेस आपण जर ट्रेडिंग केलं तर आपल्याला जास्तीत जास्त मोठी मुवमेंट कॅच करता येते. इतर वेळेस मित्रांनो आपण निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्येच ट्रेड करत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला विकली एक्सपायरी ज्याची असेल त्या ऑप्शनमध्ये जर आपण ट्रेडिंग केलं तर आपल्याला एक मोठी मुवमेंट कॅच करता येतं आणि मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला जनरेट करता येतं. तर सेन्सेक्सचे मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले त्या ठिकाणी. सेन्सेक्स 74,346ला आता बंद भाव आहे. पहिलं रेजिस्टन्स 74,500चा आहे मित्रांनो. प्राइसने हा रेजिस्टन्स उद्या जर ब्रेक केला, रिटेस्ट करून वर आली तर समजायचं की बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल आपल्याला. आणि पहिलं टार्गेट मित्रांनो 74,825 असणार आहे आणि प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे त्या ठिकाणी. आणि ही लेवल सुद्धा जर ब्रेक केली तर 75,000 पर्यंत वरती जाताना आपल्याला दिसेल मित्रांनो. अशा पद्धतीने सेन्सेक्स मित्रांनो वरच्या साईडला जाऊ शकतो. सेन्सेक्स मित्रांनो जर या लेवलला आला 74,132 या ठिकाणी सपोर्ट आहे. या लेवलवरनं पण मित्रांनो प्राइस बाउन्स बॅक होऊ शकते वरच्या साईडला. जर ही लेवल मित्रांनो ब्रेक केली, प्राइसने रिटेस्ट केले, तर सेन्सेक्समध्ये सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं टार्गेट 73,893 असेल आणि ही लेवल सुद्धा जर ब्रेक केली तर आजच्या डे लोपर्यंत उद्या प्राइस खाली येऊ शकते. तर अशा पद्धतीने सेन्सेक्सचं मित्रांनो आपण ॲनालिसिस केले. सेन्सेक्स आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो, सेन्सेक्समध्ये जर उद्या आपल्याला ट्रेडिंग करायचं झालं तर सेन्सेक्समध्ये आपण ट्रॅप कुठं होऊ शकतो. तर मित्रांनो सेन्सेक्स आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो, तर जवळचा रेजिस्टन्स 74,500 आहे. या लेवलला प्राइस ब्रेक करेल, आपल्याला वाटेल बाईंग स्ट्रेंथ आलेली आहे. पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल, रिटेस्ट करून प्राइस जर खाली आली तर समजायचं की सेन्सेक्समध्ये सेलिंग प्रेशर आलेलं आहे. याच्याच वरती स्टॉप लॉस असेल. आणि आपलं पहिलं टार्गेट मित्रांनो सेल साईडला 74,132 असेल आणि ही लेवल ब्रेक केली तर 74,893 आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर आजच्या डे लोपर्यंत सेन्सेक्स खाली येऊ शकतो. तर मित्रांनो अशा ट्रॅपमधनं आपल्याला वाचायचं आहे. आणि सेन्सेक्समध्ये मित्रांनो उद्या आपल्याला ट्रेडिंग करायचं झालं तर मार्केट ज्यावेळेस ओपन होईल 200 पॉईंट वरचा आपल्याला मित्रांनो इन द मनी पुट ऑप्शन घ्यायचा आहे ITMचा आणि 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ट्रेडिंगसाठी. अशा पद्धतीने मित्रांनो आज निफ्टीचे कॉल ऑप्शन पुट ऑप्शनचे आपण ॲनालिसिस केले. त्यानंतर सेन्सेक्सवरती पण आज आपण ॲनालिसिस केलेलं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.